सातपूर परिसरात एका वृद्धावर दगडाने प्राणघातक हल्ला करून त्यांचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने अवघ्या काही तासात शिकापीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे 20,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिनांक 17 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2:15 वाजता फिर्यादी ITI मागील वसतिगृहाजवळ सातपूर परिसरातून जात असताना आरोपी धनराज सुनील वाघ यांनी कोणतेही कारण नसताना त्यांना अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील CCTV फुटेज तपासताना हल्ला करून पळून जाणारा आरोपी स्पष्ट दिसून आला. फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख आणि पत्ता निश्चित करण्यात आला. दरम्यान पोलीस कर्मचारी सुनील आहेर आणि वाल्मिक चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पाथर्डी गाव परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपले नाव धनराज सुनील वाघ, वय वर्ष 25, राहणार बुद्धविहाराजवळ सिद्धार्थनगर, राजवाडा, मसरूळ, नाशिक असे सांगितले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला 20,000चा मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, बाळू शेळके, पोलीस कर्मचारी शंकर काळे, सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण आणि प्रवीण वानखडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. लोकशास्त्र बंटी आडाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.